आपल्या सोबत आहेत श्रीरंग देशमुख. हो, तेच श्रीरंग देशमुख ज्यांच्या 7 पिढ्या त्यांच्यासमोर साक्षात उभ्या राहिल्या आहेत. अगदी आदिमानवापासून ते संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या नेत्यापर्यंत अगदी सगळ्या पिढ्या त्यांच्या समोर आहेत. आणि श्रीरंग देशमुख आपल्यासोबत इथे आहेत आणि आपण त्यांच्याशी आता बोलणार आहोत. श्रीरंग देशमुख, हां, तुमच्या 7 पिढ्या तुमच्या समोर उभ्या राहिल्या. नाव घेऊ नका. अरे तुला सांगितलं होतं ना वाडा खाली करायचं. बघा असं होतं, येत्या 24 तासाच्या आत वाडा खाली करायचं. माझं ऐका. चल. नाही उचल. काय नाही, पायावर पाय आहे, उचल. कॉमेडी. नाही, चल चल वाडा. पहिलं असे लोक दम देऊन जातात मला. मी काय म्हणतो, काय? माझ्या मुलीशी लग्न करा. आई गं. अरे हो, हा चष्मा तिनेच बनवलाय. काय म्हणताय? चष्म्याचा व्यापारी आहे ती. अरे बापरे. लग्न करून टाका. नाही ऐका, माझा मी करेन, तुम्ही ऐकत. लग्न करा. स्वेटर राहू ते. छान स्वेटर विणते, पण लग्न करते. देशपांडे जा, मी माझ्या लक्षात आहे. नाही ना लक्षात? करेन, लग्न करा. असा ताप चाललो, एक जातो एक येतो. बोला काय कधी सांगणार तुम्ही? काय सांगू तुला? कितीदा सांगितलं तुम्हाला? अरे पण तुझ्या बापाला सांगितलं ना मी, नंतर येऊन जात भेटतो म्हणून. नक्की सांगणार? नक्की सांगणार. आणि लक्षात ठेवा, काय? माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे. हो. हे बघा, तुम्हाला जे कोणी दिसतं ना, मला नाही दिसत, पण माझा विश्वास आहे अरे तुमच्यावर. मग तू विश्वास ठेव ना, मला खरंच दिसतात लोक, सगळेच मला वेडात हो, काढतात. मला हो खरं काय, वाटतं. हो काय, खरं आपलं वेडा असं खरं वाटतंय. खरं वाटतं बापाला जाऊन सांग मी वेडा नाहीये म्हणून. हो, सांग. हा, जा. पण सांगाल ना बाबांना? काय सांगू ते मी आता? तुमचं माझं. आता करतो का लग्न लक्षात आहे माझ्या. जा तुझा, सांगा. जा जा. सांगा. पहिलं हे असं होते, कोण लग्नासाठी मागे, कोण मुलगी दुसऱ्या कामासाठी मागे, आणि तो भाई येतो सतत म्हणतो वाडा खाली करा, वाडा खाली करा. आणि हे पुस्तक जरा सांभाळव. हे पुस्तक उघडलं ना की मग प्रॉब्लेम क्रिएट होतो. माझे पूर्वज येतात, पूर्वज. तुम्ही विचार नाही करणार म्हणजे ते काय सांगताय? काय तेच मी सांगतो, ऐका. फक्त तुम्ही ऐका. पूर्वज येतात, माझ्याशी बोलतात, मला त्रास देतात, पण प्रॉब्लेम असा आहे की ते पूर्वज बाकीच्यांना दिसत नाही आहेत. पण मी एक चलाकी करणार आहे. आज जे पूर्वज येतील नाहीत ना, हे सगळ्यांना दिसतील. असं काहीतरी मी करतो. हा माझा पहिला पूर्वज आदिमानव. चला मामा, चला मामा, ही मामा माझ्या चला, या मामा चला, ना मामा चला मामा चला, चला मामा चला, जरा बघा, भाई त्रास देतोय मला. चला एकला खवटाला टाकलेला आहे, मिशील काय चला मामा. पोरगी खाबला कोण आला? अरे नाही, तो देशपांडे रे. घाटपांडे टेन्शन ना माझ्या पोरा टेन्शन आहे माझ्या आईला. ही मामाच्या आईला बी मामाच्या हे चला काय भाषा कळते? काही भाषा कळणार नाहीये. पण हा लक्षात आहे. पण काय होतंय, त्रास देतो. यांचंही बरोबर आहे, वाडा वाचवायला पाहिजे, पण वाडा वाचणार कसा? तो येतो त्रास देतो, ते त्रास घाबरू नको. हा, तू माझ्या पाठीशी आहे. संपूर्ण तुतारी नाही काय दुसरा आला अजून. दुसऱ्याला बोलवायला पाहिजे. दुसरा त्या तू जाणार पूर्वज आहे, आदिमानव आहे. दुसरा अशोकाचा शिपाई, भारदस्त माणूस. पहिल्याच देवानम पिएवम आहा सातिके काणी अर्थयाणी वयम सुमिपाका सबके नोजू बडी पकते. फार पकवतो, जाम पकवतो. जाऊन या. कलिंगड पाहिजे. व्हेरी गुड. असे तिसरा बोलवतो. तिसरा कोण? विठ्ठल 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 काय चाललंय? आहे सगळं लक्ष आहे आमचं. बघा, आशीर्वाद चक्कर थांबा पडत मामाच्या वाट लावून टाकली सगळ्यांची बाबा. चौथा कोण आहे? चौथा आहे गुरुवार दिवस म्हणजे बाळांचा दिवस आहे. त्याला मराठीला मावळा. हर हर महादेव. लपा.
ए मास्तुर्या, अरे देशमुख खानदानाचा वंशज आहेस तू. बघ आम्ही समजे आहे, वाडा अजिबात आपल्या हातात जाऊ द्यायचा नाही. हळू 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 कळतंय मला, कळलं काय झालंय. वाडा वाचवण्यासाठी बिचारे येतात, पण मला कळत नाही ह्याची भाषा वेगळी आहे, त्याची भाषा वेगळी आहे. तो नुसतं विठ्ठल विठ्ठल, तो तर आधी मापा पाका सुमी पकते वगैरे बोलवते. काय सगळे बुद्धिमान आहे. जास्त सगळ्यात हा जास्त बुद्धिमान आहे. मांडी मांडी मांडीवर थाप. आतापर्यंत आम्हाला पाठीवर थाप मिळायची, पण इथून शिकलो आम्ही मांडीवर कशी थाप द्यायची. काय म्हणतो आता मी दुसऱ्या माणसाला बोलवतो. हा आता पाचवा येणार. पाचवा येणार. हो नाही पाचवा नाही येणार. पाचवा नाही येणार. साहेब आले आता. 1905 सालचा सत्याग्रह आठव. काही प्रॉब्लेम आहे का? नाही 5 साली मी कसं असणार. ती होळी केली होती आपण कपड्यांची, ती आठव. होळी कुठे होती तेव्हा? यांनी त्यावेळेस होळी खेळले होते, म्हणजे कपडे जाळले होते, इंग्रजांविरुद्ध लढत होते. पण अगदी अहिंसा गांधीवादी माणूस आहे. मी नंतरच्या माणसाला बोलवतो. नंतरचं कोण आहे नको. संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे. आपला वाडा परक्यांच्या ताब्यात जाता कामा नये. बरोबर आहे. लक्षात ठेव. लक्षात ठेवा तुम्ही लक्षात ठेवा. हे सगळे माझे पूर्वज आहेत, पण एक पूर्वज आहे ते आज येणार नाही आहेत. त्याने रजा मागितली माझ्याकडनं, म्हणाले की मी नेक्स्ट टाइम तुमच्याबरोबर येतो. पण ह्या अशा पूर्वजांबरोबर काम करणं सोपी गोष्ट नाही आहे. आता हे सगळे लाईटली घेतात. मला कॉमेडी पिक्चर असं दाखवते तुम्हाला, पण नाही हो नाही, हा विषय लाईटली नाही आहे. फार बोधक, त्रासदायक, शिणशिण येते अंगाला. पण ह्या सगळ्या गोष्टी कशामुळे घडतात? ते एक वाडा वाचवण्यासाठी. तर प्लीज मला ह्यांच्यापासून आणि वाड्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही मदत करा. फक्त तुम्ही मदत एवढीच करा की तुम्ही आमचा हा चित्रपट थिएटरमध्ये येऊन पहा प्लीज. प्लीज सीडी बिडी घेऊ नका विकत. सीडी येईल मग बघू. हे बघा असे फटकवतील प्लीज थिएटरमध्ये जा, चित्रपट पहा, शेजार पाजाऱ्यांना म्हणा बसलायस काय, जा खो. तर अशा प्रकारे 31 मेला हा चित्रपट तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होतोय. तर नक्की तुम्ही सर्वांनी थिएटर्समध्ये जाऊन हा चित्रपट पहा आणि आपल्या सर्व आवडत्या कलाकारांना एक चांगलासा खो द्या. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठीकरिता.